नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा अपडेट खूप महत्त्वाचा आहे कारण यंदाच्या खरीप हंगाम 2026-27साठी सरकारने मोठं नियोजन जाहीर केलं असून याचा थेट परिणाम तुमच्या शेतीवर आणि उत्पन्नावर होणार आहे। त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे। सर्वप्रथम ॲक्च्युअल अपडेट पाहूया। राज्यस्तरीय बैठकीत यंदा सुमारे 145 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणीचं नियोजन करण्यात आलं आहे। बियाण्याच्या बाबतीत कोणतीही टंचाई नाही, उलट 139% इतकी उपलब्धता आहे। खतासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात मंजुरी देण्यात आली असून पुरवठा सुरू झालेला आहे। आता ॲनालिसिस समजून घेऊया। याचा अर्थ असा की सरकार यंदा आधीपासूनच तयारीत आहे। मागील वर्षी ज्या अडचणी आल्या, विशेषतः बियाणे आणि खत टंचाई, त्या टाळण्यासाठी आधीच साठा वाढवण्यात आला आहे। म्हणजे शेतकऱ्यांना शेवटच्या क्षणी त्रास होण्याची शक्यता कमी आहे। हवामानाच्या बाबतीत एक महत्त्वाचा संकेत देण्यात आला आहे। यंदा सरासरीच्या 92% पाऊस अपेक्षित आहे, पण एल निनोमुळे काही भागात अनियमित पाऊस पडू शकतो। यावरून कृषी विभागाने काही सूचना दिल्या आहेत। हवामान प्रतिरोधक बियाणे वापरा, सूक्ष्म सिंचन करा, जलसंधारणावर भर द्या आणि पीक नियोजन नीट करा। आता सर्वात मोठी बातमी, कर्जमाफी। अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाखपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे आणि नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 प्रोत्साहन अनुदान देण्याची माहिती समोर आली आहे। पण इथे एक रियालिटी चेक गरजेचा आहे। ही माहिती बैठकीत देण्यात आली असली तरी अजून पूर्णपणे अधिकृत GR किंवा अंमलबजावणीची तारीख स्पष्ट नाही। त्यामुळे ही एक संभाव्यता आहे, अंतिम निर्णय येणं बाकी आहे। फायदे पाहिले तर शेतकऱ्यांना बियाणे खताची चिंता नाही, कर्जमाफीमुळे आर्थिक दिलासा मिळू शकतो आणि नियोजनामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे। तोटे किंवा धोके, अनियमित पाऊस, कर्जमाफी, अंमलबजावणीतील विलंब आणि प्रत्यक्ष लाभ मिळण्यातील अडचणी ही शक्यता नाकारता येत नाही। एकूण पाहता खरीप 2026-27साठी सरकारने चांगलं नियोजन केलं आहे, पण अंतिम फायदा तुम्हाला तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही योग्य पीक नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर कराल। आणि कर्जमाफीच्या योजनाबाबत अधिकृत अपडेट येईपर्यंत थोडी वाट पाहणं गरजेचं आहे। धन्यवाद।